नमस्कार. एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमात मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बारामती एक असं शहर जे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये असलेला केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. बारामती पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला. मात्र इतरही पक्ष ज्या वेळेला राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये एकमेकांसोबत आल्याचं पाहायला मिळतं, तेच पक्ष आज विरोधकांच्या भूमिकेतही असल्याचं पाहायला मिळतं. त्याला म्हणजे आजपर्यंत पक्षांमध्ये पडलेली फूट हा अतिशय महत्वाचा मुद्दा. मात्र बारामतीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कोण पुढाकार घेणार, भूतो न भविष्यती अशा प्रकारे पवार कुटुंबियांमध्येच यावेळेला होणारी लढत ही अतिशय महत्वाची ठरताना दिसून येणार आहे. आजपर्यंत आपण पाहिलं होतं की अजितदादा सुप्रियाताई एकमेकांविरोधात बोलत नव्हते, मात्र त्यानंतर या टीकेला सुरुवात झालेली आहे. नणंद भावजाय देखील एकमेकांच्या समोर उभं ठाकल्याचं चित्र येत्या काळामध्ये दिसलं तर त्यामध्ये वावगं काही ठरणार नाही, कारण तशा प्रकारचे संकेतही मिळायला सुरुवात झालेली आहे. आज बारामतीकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वपक्षीय नेते मंडळी, तिथले पदाधिकारी आपलं मुद्द्याचं बोलामध्ये आज सामील झालेले आहेत. राष्ट्रवादी गटाकडून मला खरं तर सुरुवात करायची आहे की एका बाजूला सुप्रियाताई आणि अजितदादा एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नव्हते, मात्र एकमेकांवरती टीका टिप्पणी सुरू झालेली आणि ते पवार विरुद्ध पवार हा सामना पाहण्यासाठी बारामतीकर उत्सुक आहेत असं वाटतं का? बारामतीकर उत्सुक कधीच नव्हते, कारण पवार हे असं कधी लढत होणार आहे अशी अपेक्षाही नव्हती. परंतु दादांचा निर्णय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मान्य न केल्यामुळे ही लढत 100% होणार आहे. आणि या लढतीमध्ये अजितदादा जो उमेदवार लोकसभेला देतील तो 100% निवडून येणार आहे. मग सुप्रियाताई आम्ही सांगू शकत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडून येणार आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी किती दौरे केले, किती जनता दरबार केले, किती लोकांचे प्रश्न सोडवले हे त्यांनी सांगावं. माननीय अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून विकास कामाची सुरुवात करून जनता दरबार घेऊन हे सर्वसामान्याचे प्रश्न सोडवत असतात. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत दादा जे सांगतील तोच उमेदवार. सुप्रियाताईंनी विकास केला नाही. बारामतीचा विकास तुम्ही जर बघितला असेल तर तो आदरणीय अजितदादा पवार यांनीच केलेला आहे. आणि दादा नेहमी दर शनिवार किंवा रविवारी बारामतीमध्ये असतात आणि शनिवार रविवार बारामतीमध्ये असताना ते सकाळी 5:30 पासून त्यांचा दौरा चालू करतात. विविध विकास कामं स्वतः जाऊन चौकशी चेक करतात, बघतात आणि त्याच्यानंतर त्या कामाला परमिशन दिली जाते. म्हणजे सुप्रियाताईंनी विकास केला नाही असं जर म्हणणं असेल तर मात्र शरद पवार गटाचे देखील पदाधिकारी आज आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे आपण थेटपणे जाणार आहोत. आजपर्यंत बारामतीचा विकास झाला नाही असं तुमच्याच अजित पवार गटाचे नेते ज्या वेळेला सांगतात, त्यावेळेला काय वाटतं, खरोखर विकास झाला नाही आणि विकास जर करायचा असेल तर मग यापुढे कुठला पर्याय असेल? पवार विरुद्ध पवार हा सामना तुम्हाला मान्य आहे का? मी सुरुवातीला त्यांना सांगू इच्छितो की त्यांचं अर्धवट माहिती घेतात. माझा त्यांना एक प्रश्न आहे, बारामतीमध्ये पासपोर्ट कार्यालय कुणी चालू केलं एवढं त्यांनी सांगावं. मात्र आतापर्यंत फक्त पासपोर्ट नव्हे तर इतर विकासाच्या बाबतीत काय काय घडलं? इतर विकासाच्या बाबतीत शरद पवारांनी MIDC आणली, उद्योग संस्था आणल्या, ह्या फक्त दादांनी पुढे चालवल्या, पण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच चालवल्या. मग अशा मार्गदर्शनाखाली चालवल्यावर त्या दादांनी विकास केला असं म्हणता येत नाही. सुरुवात तर पवार साहेबांनीच केली. बारामतीचा विकास हा पवार साहेबांमुळेच झालेला. बरोबर आहे. मात्र सर्वसामान्य बारामतीकर नेमकं काय म्हणतात त्याकडे आपण जाणार आहोत. त्यानंतर आपण मनसेकडे जाऊयात. बारामतीकरांचे प्रश्न सुटताना दिसले का? आज शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील, या सगळ्यांचे प्रश्न बाजूला असताना एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. अजिबात नाही. दादांनी ज्यावेळी उपमुख्यमंत्र्यापदाची शपथ घेतली त्यावेळी ते म्हणाले की मी कुणाही प्रति ममत्व भाव आणि आकस बाळगणार नाही. एवढे जर ते विकास पुरुष होते तर दौंड, इंदापूर, बाकीचे बागू काय अविकसित राहिले? त्याचं उत्तर द्यावं त्यांनी. फक्त बारामती शहर किंवा बारामती तालुका म्हणजे लोकसभा मतदारसंघ नाही. आम्ही त्यांना मोठे नेते समजतो, राज्य लेवलचे. आता ते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर म्हणतात बारामती शहरात काय केलं, म्हणजे ते त्यांना बारामती शहराच्या पातळीवर आणतात. म्हणजे आम्ही त्यांची हितचिंतक आहेत, ते त्यांची विरोधक आहेत का, हा प्रश्न पडलेला आहे. कोण कोणाचा विरोधक आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. का विरोध केला जाताना दिसतोय? त्यांचं म्हणणं की पासपोर्ट सारखा प्रश्न सुटला, मात्र अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं, ज्याकडे मी जाणारच आहे. मात्र हे प्रश्न येत्या काळात सुटताना दिसतील. आता जे त्यांनी सांगितलं, पण ते एक मुद्दा सांगितला त्यांनी, पण बारामतीचा दादांनी जी पाण्यापासनं, पाणी साठवण तलावापासनं रस्ते विकास काम सगळी इमारती कुणी केल्या? दादांनीच केल्या. दादाच्या मी सांगतो, आता त्यांनी जे विरोधकांनी शरद पवार गटाने बोलले की सुप्रियाताईंनी काय विकास केला, मी त्यांना प्रश्न विचारतो की 3 लोकसभा झाल्या, त्या लोकसभेत तुम्ही एकदा तरी सुप्रियाताईचा प्रचार केलाय का? आणि सुप्रियाताईंनी जी विकास कामाचं पत्रक वाटलं त्यात कुठल्या विकास पत्रावर त्यांनी भूमिपूजन केलेला हा फोटो दाखवा. प्रत्येक गोष्टीवर अजितदादांनी विकास कामाचा फोटो आहे आणि अजितदादांनी विकास केला. ही जनता मागच्या वेळेस बी गोपीनाथ पडळकर यांना दाखवून दिलेले 1,65,000 मतं म्हणजे नॉट ए जोक आहे. विकास कामावरच लोकांनी वोटिंग केलेलं आहे.
पासपोर्टच्या विषय आता आमच्या मित्रांनी जे विषय काढला तर बऱ्यापैकी इतर अनेक सज्ञ नागरिक आहेत. पासपोर्टचा वापर आणि गरज हे धनाढ्य लोकांना जे व्यापारी ह्यांनाच होत असते. पासपोर्टनी सर्वसामान्य लोकांचं काही भले होत नाही. पासपोर्टला चिटकून सर अमरावतीचा विभाग आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्या जाती धर्माचे गरीब लोक राहतात. तिथली लोक जाऊच शकत नाही विदेशात. ह्याला विकास मानता येणार नाही. आता जे आमचे बंधूंनी सांगितल्याप्रमाणे पासपोर्टच्या माध्यमातून मोठीच लोक त्याचा वापर करतात. सर्वसामान्य जनतेचं काय हा प्रश्न आहे. आज तुम्ही बघितलं तर आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बारामती सारख्या ठिकाणी एवढा मोठा विकास झालाय, मग विकासावर बोललं पाहिजे ना. बरं, विकास झाला का हा इतर पक्षांनी सांगण्याचा खरं तर मुद्दा. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नको, तर आता थेटपणे आपल्यासोबत आता बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन, त्यासोबतच शिवसेना, मनसे असे सगळे पदाधिकारी, मी त्यांच्याकडे या क्षणाला वळणार आहे. विकासाच्या धर्तीवरती जर बोलायला गेलं तर शेतकरी असतील, इतरही लोक आहेत, त्यांचेही अनेक प्रश्न आहेत. ते सुटताना दिसतात का? फक्त पवार विरुद्ध पवार सामना करून होणार नाही. बारामतीकरांना आता पुढचा पर्याय काय? माळेगाव कारखान्याला 400 लोकांची भरती केली. भरती करताना अजितदादांच्या गटाला फक्त त्यांचे नातेवाईक दिसले होते का? आम्ही सभासद आहे, गोरगरीब शेतकरी त्यांच्याकरता आले नाहीत तुम्हाला. आणि विकासाचं जे म्हणताय ना, 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधतात. अजितदादांनी 97 लाख रुपयाचं संडास बांधलेलं आहे. 97 हा संडास बांधलं म्हणजे एक मिनिट संडास बांधले नाही त्या ठिकाणी 13वा आणि 10वा केला जातो, त्याची सोशलीकरण केलेलं आहे आपण. या ठिकाणी ती पाहिल्यानंतर ती 5 स्टार संडास आहे, त्याच्या बाजूला पण या बेसिक गरजा एक मिनिट थांबा. सर बेसिक गरजा पूर्ण होत आहेत का? ते टॉयलेट महत्वाचं कसं असू शकतं सर? ज्या बेसिक गरजा आहेत, आज 40 गावांना पाणी नाहीये पलीकडे. आज नुसता शहराचा विकास केला जातोय. एक रस्ता 10 वेळा खोदला जातोय आणि हा विकास फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आहे. ते सगळे कॉन्ट्रॅक्टर ह्यांचा विकास बघायचा ना, ताई गट आणि अजितदादा गटाचा. समोर शाळा आहे, टॉयलेट आहेत का बघा त्या मुलांना. ती 5 स्टार टॉयलेट, समोर शाळा आहे, गरिबांची शाळा आहे, गरिबांची दलित वस्तीतली मुलं शिकतात. तिथं जाऊन बघा काय परिस्थिती आहे. इतका वास येतो त्या मुतारीचा. आणि बरं, एका बाजूला लाखो रुपये खर्च होतात, टॉयलेटच्या सुविधा नाही, मात्र समोर असलेल्या शाळेमध्ये टॉयलेटचा का असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारताना दिसत आहे. बारामतीचा विकास झाला म्हणतात सर. या बारामती तालुक्यातील 40 गावांना पाणी नाही. बारामती तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर केलेला आहे. शासनाचा GR आहे, शासनाचं परिपत्रक आहे. याच्यामध्ये टँकरने पाणी द्यायचं आहे असं या GR मध्ये म्हणलेलं आहे. मग विकास झाला तर त्या ठिकाणी पाणी का पुरवलं नाही यांनी? एवढ्या कोट्यवधीचे रुपये आणले, विकास झाला म्हणला. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला सांगायचा आहे, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रायव्हेट प्लॉटिंगमध्ये प्राधिकरणाच्या पाण्याच्या पाईपलाईन याच्यामध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत. कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये खर्च केलेले आहेत. आणि ते प्लॉटिंग आहे ना, लाखो रुपयांनी डबल प्रॉफिट करून विकलं जात आहे. बरोबर आहे. 40 गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये. कोट्यवधी रुपयांच्या योजना आलेल्या आहेत, पण लोकांना अजून शाश्वत पाणी नाही. एक महिना अगोदर पैसे भरून सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. अधिकारी वर्ग उडवाउडवीची उत्तरं देतोय. त्यामुळे बळीराजा अतिशय अस्वस्थ झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. प्रशासनावरती वचक नाही का? हा मला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न जे ते देखील तितकेच महत्वाचे होताना दिसतात. मात्र येत्या काळातला होणारा प्रचार हा त्या मुद्द्यांवरती होत नाही, विकासाच्या मुद्द्यावरती होत नाही. आणि मग विकास कुठला? खरं तर माझ्या सगळ्याच इथं जमलेल्या मित्रांना माझी एक विनंती आहे, विकासाची व्याख्या काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पाण्याची बाटली जर बाजारामध्ये गेला तर 20-22 रुपयाला बसते आणि आमच्या गाईच्या दुधाला मात्र एकीकडे शासन सांगतंय 40 रुपये प्रति लिटर उत्पादन खर्च आहे. त्या मात्र गाईच्या दुधाला आम्हाला 25 रुपये दर मिळतोय. एकीकडे आत्ताच कुणीतरी सांगितलं की 97 लाख रुपयात टॉयलेट बांधलं. अरे बाबांनो, माझ्या शेतकऱ्यांना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लाईट एकीकडे आमची 8 तासाची करत त्यांना मला वाटतं आठवड्यातले 7 दिवसाचे 6 दिवस केलेले आहेत. एकीकडे थंडी वाजते म्हणून बँक कर्मचाऱ्यांच्या यांच्या ड्युट्या 11 वाजता केल्यात. पण माझ्या मात्र शेतकरी मायबापाला मात्र तुम्ही 11 वाजता लाईट देता, पहाटे 4ला लाईट देता. विकास खराच जर झाला असेल, ज्या दिवशी या महाराष्ट्रातला देशातला बळीराजा माझा सुखावेल, त्याच खऱ्या अर्थाने आपला देश विकसित झाला. बरं, बळीराजा सुखी होण्यासाठी तुम्ही काय करणार? आता दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बरं, एका बाजूला फुटीचं राजकारण शिवसेनेनं देखील पाहिलं, राष्ट्रवादीनं देखील पाहिलं. सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य जनतेला मात्र याचा पाहायला मिळतोय. येत्या काळामध्ये कुणाला मतदान करावा हा प्रश्न निर्माण झाला. आपल्याला मी विनम्रतेने सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे जे विकास पुरुष आहेत ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि आपण सर्वांनी पाहिलं आहे की काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाच्या लाटेवरती मागची लोकसभेची निवडणूक झाली. परंतु यावर्षीची जी लोकसभेची निवडणूक होणार आहे ही शिंदे लाटेवर होणार आहे. कारण माननीय शिंदे साहेबांनी आपण बघताय चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचे, महिलांचे,
मराठा समाजाचे, ओबीसी समाजाचे सर्वच प्रश्न अतिशय बखुबी हाताळलेले आहेत. ओबीसींचे प्रश्न मिटले. ओबीसींचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे प्रश्न अजून आहेत, असेच आहेत. आज आपण इंदापूर तालुक्यातल्या कळसमध्ये बघितलं तर डोंबारी समाजाला दफन भूमी करता जागा सुद्धा नाही. इतकं विदारक चित्र पवारांच्या बारामती. बरोबर आहे. पवारांच्या बारामतीतलं हे विदारक चित्र आहे. मात्र शिंदे सेना दावा करते की मोदींची लाट नाही तर शिंदेच्या लाटेवरती निवडून येणार आहेत ते यंदा. मोदी आणि शिंदे काही वेगळे म्हणता येणार नाही. मुळात पहिल्यांदा मी एबीपी माझाचं बारामतीमध्ये स्वागत आणि आभार मानतो की देशाच्या निवडणुकीमध्ये बारामतीचं चित्र आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशातल्या या निवडणुका आज एका वेगळ्या वळणावर पोहोचल्यात. भारत एका विकसित भारताच्या दिशेने आपण 2047 ची स्वप्न दाखवली होती. शिंदेची लाट की मोदींची लाट? ती प्रत्यक्षात आणण्याचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि आज खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये पवार वर्सेस पवार ही जी लढत आपल्या समोर बघायला मिळालेली आहे ती केवळ नरेंद्र मोदींची विकासाची जी विकास कुठला? मनसेकडे मी जाईल यावेळेला. त्यांचं म्हणणं आहे विकासाच्या लाटेवरती. हे म्हणतायत शिंदे, ते म्हणतायत मोदी. मग राज ठाकरे काय करणार? खरोखर विकास या ठिकाणी सुप्रियाताईंनी केला का? अजितदादांनी काय कामं केली? सोपा विषय आहे. आदरणीय अजितदादा हे पवार साहेबांचे पुतणे होते म्हणून त्यांनी विकास केला. मी जर पवार साहेबांचा पुतणे असता तर मी 1% अधिक चांगला केला असता. त्याच्यामध्ये असं काय फारसं वावगं वगैरे काय नाही. याच्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये विकास होत असताना अनेक लोकांचं या ठिकाणी योगदान आहे. त्यामुळे कोणाचंही योगदान म्हणजे ह्याच्यामध्ये विरोधकांचं सुद्धा योगदान आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. या ठिकाणी जो काही विकास झालेला आहे तो मर्यादित भागापुरता झालेला आहे. जसं आता आपल्याला म्हणलेलं आहे की त्या ठिकाणी सोपं भाग आहे की जिथं प्यायला पाणी नाही, आमरेसारखा भाग आहे की जिथं अजून मूलभूत सुविधापासून वंचित आहे. त्यामुळे ही विकासाची गंगा आहे ते ठराविक धनधान्य माणसांच्या पुरतीच मर्यादित आहेत. सर्वसामान्य शेतकरी, पददलित ह्या शेतमजुरापर्यंत पोहोचलेली नाही. बरं, पण विकासाचा मुद्दा ज्या वेळेला येताना दिसतो त्यावेळेला काय गरज पडते की 3 पक्ष एकत्र यावे आणि 3 पक्षांचं असलेलं सरकार हे बारामतीकरांचंच नव्हे महाराष्ट्राचा देखील तितकाच फायदा करून देणार आहे? नाही, मुळामध्ये बारामती आपण जर प्रश्न बघितला तर भौगोलिक परिस्थिती पाहता 60% भाग आजही जिरायत आहे आणि 40% भाग फक्त बागायत आहे. आणि हे सुद्धा 1960 पूर्वी आलेला कॅनॉल आणि असणारी सहकारी कारखानदारी. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये पवार साहेबांनी सर्व सूत्र अजितदादांकडे दिली आणि सत्तेची अनेक वेगवेगळी पदं दिली. त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग हा जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आवश्यक होतं. परंतु दादांकडून बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न सुटले नाहीत. आजही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर द्यावे लागतात. आणि म्हणून शिवसेनेची मशाल काँग्रेसच्या हातामध्ये घेऊन राष्ट्रवादीच्या पवारसाहेब गटांची तुतारी ह्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही फुंकली आहे. बरोबर आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलेलं आहे. मात्र बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी 3 जरी सत्ताधारी त्या ठिकाणी झाले तरी देखील तुमचे प्रश्न मिटताना दिसतील का? त्यांच्याकडनं मी उत्तर घेणारच आहे. मात्र सर्वसामान्य बारामतीकरांना या बाबतीतले प्रश्न मांडण्याची संधी आज मुद्द्याचं बोलाच्या माध्यमातून. तुम्हाला खरं सांगू का, विकास हा शाश्वत विकास ज्याला म्हणतात तो पवार साहेबांनीच केला. म्हणजे MIDC असेल, दुधसंघ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, या सगळ्या गोष्टी पवार साहेबांनी केल्या. अजित पवारांनी फक्त वाढप्याची भूमिका निभावली, ह्याच्यापेक्षा काय दुसरं केलं नाही. भौगोलिक दृष्ट्या बारामती हा दुष्काळग्रस्त जरी पट्टा आहे थोडा बहुत तरी सुद्धा तिथं जाणारी शिरसाई सारखी योजना ही पवार साहेबांनी अगोदर आणली होती. आणि आता 10 वर्ष झालं जर ही सत्ता आहे भाजपकडे तर त्यांनी ती का नाही पूर्ण केली? मग हा माझा सवाल आहे त्यांना. आणि आतापर्यंत मला असं वाटतं की पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. मात्र हे बारामतीकर मान्य करताना दिसतील का? पवार फक्त नाव आहे, मात्र आता येत्या काळामध्ये तर सुनेत्राजी आणि सुप्रियाताई एकमेकांसमोर दिसतील. ऐका, हे विकासावर बोलतात. अजितदादांनी एवढा विकास केला, हे केला. आपण मुद्दा आता लोकसभेचा आहे. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना विचारा, अजितदादांनी निधी किती दिला त्यांना. संग्राम थोपटे भोरचे त्यांना विचारा. आणि मग आपण लोकसभेचं इलेक्शन लढवायला चाललोय. फक्त ह्या बारामतीचा एवढा विकास झाला, ह्याच्यावर लोकसभेचं इलेक्शन होणार नाही. इलेक्शन हे बारामती लोकसभेचं आहे, 6 विधानसभेचं आहे. निधी वाटपचा विषय आपण सगळ्याला माहिती. निधी वाटपावरती देखील आपण उत्तर घेणार आहोत. मात्र सर्वसामान्यांना किती लाभ झाला आजपर्यंत राज्यात किंवा त्या ठिकाणाहून बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या राजकारणाचा? बारामती जर पाहिलं तर 2-2 खासदार आणि 2-2 आमदार एका घरात निवडून देणारी ही जनता आहे. आणि ह्या जनतेचा ह्या राजकारणासाठी दोन्ही पूर्ण कुटुंब वापर करत आहे.
आणि त्या वापर करत असताना केवळ आणि केवळ महादेव जानकर साहेबच या बारामतीचा निकाल घडवून आणणार आहेत. या दोन्ही घराण्यामध्ये आज मोदीने भ्रष्टाचाराचे आरोप केले की जे मोदीच्या विरोधात निवडून आलेत ते मोदी बरोबर गेलेत आणि जे संघर्ष करत आहेत निश्चितच राष्ट्रीय समाज जानकर साहेब जे भूमिका घेतील तीच भूमिका बारामतीकरांमध्ये. बरं, मतदारांचा विचार केला तर धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाहीये आणि धनगर समाजाची असलेली मतही तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारचे आरोप थेट त्यांच्याकडून झालेले आहेत की पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कुणी न्याय दिलेला नाही आतापर्यंत. तो न्याय देण्याचा तरी आता येत्या काळात प्रयत्न होईल की फक्त निवडणुका लढायच्या? न्याय देण्याचा प्रयत्न 100% अजितदादांनी केलेला आहे. जी 100% पाण्याची अडचण होती ती आता 70 ते 80% पाण्याची अडचण दूर झालेली आहे. जिरायत भाग बागायती दिशेने चाललेला आहे. तिथं विकास कामं होत चालली, शाळा कॉलेजे होत आहेत, रस्ते होत आहेत, बस स्टॉप होत आहेत, इतर विकास कामं होत आहेत. आणि विकास दिसत नसेल तर तुमचे डोळे कुठेतरी गेलेले आहेत असं वाटतं. एक मिनिट, आता शेतीवर जे काय बोलणं झालं मला एक कळत नाही. सगळी शेती काय बागायत असते अशातला भाग नसतो, त्याला जिरायत पण असते. मग थोडी बागायत थोडी जिरायत, आपोआप जिरायत बागायत जी असते ना, बागायत जमीन हे जिरायत आहे ती बागायत होणारच आहे. त्याच्यामुळं जी काय तुम्ही जे काय तुम्ही आरोप करताय ते आरोप चुकीचे आहेत पूर्णपणे. सगळ्या हे जे विकासाचं म्हणतात विकासाचं, ही विकासाचं नाही, ही मलिदेवरचे मलिंग आहेत, मलांग आहेत. बरं, मलिदा गँग हा बारामतीकरांसाठी असलेला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. मी आपल्याकडे येतो त्याविषयी दाखवतो. मलिदा 2018ला हो का हेच उपनगराध्यक्ष होते. ह्यांच्या पत्नीच्या काळात हे 20 लाखाचा रस्ता बनवला. त्या रस्त्यावरती ह्यांनी काय केलं, त्यांच्या पत्नीचा बोर्ड लावला आणि त्याच बोर्डावर आता राष्ट्रवादीची पाठी लावली यांनी आज हे करून. हे ठराव आहेत, हे ठराव आहेत, हे ठरावतो. ह्यांना ती 2 मिनिट, ह्यांना ती जागा लाटायची होती. ह्यांच्या सोसायटीची 46 गुंठे जागा आहे आणि ह्या बाजूला पण ते 40 फुटाचा रस्ता आहे. हे केव्हा ठराव झालेले आहेत ते रद्द केलेत. नगर परिषदेने ठराव केलेले आहेत, हे पुरावे आहेत. हे खोटं नाही, हे बघू इकडे खोटे आहेत. असा रस्ता आहे ना, 1 मिनिट, हा रस्ता दलित युवक, हा रस्ता दलित वस्तीतला आहे. मलिदा गँग हा नवीन शब्द मला बारामतीमध्ये आल्यावरती कळला, कारण आतापर्यंत कोयता गँग, नंतर गाडी फोडणारी गँग. मलिदा गँग काय आहे बारामती? ना विषय मलिदापेक्षा काय आहे, आजची अशी परिस्थिती की जसं शेतकरी पोळ्याचा निवड आहे ती वळूला खायला घालतो, तसं आतापर्यंत बारामतीत वळून नाही खाल्लेलं आहे. वास्तविक तसं बघायला गेलं तर सुप्रियाताईंना संसदरत्न पुरस्कार मिळाला, परंतु संसदरत्न पुरस्कार मिळत असताना शेतकरी प्रश्नावर त्यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. त्याचबरोबर विधानसभेमध्ये अजित पवारांच्या काळात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित. बरं, उत्कृष्ट संसदपटू लाभलेला अशा प्रकारचा हा लोकसभा मतदारसंघ, मात्र त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इथं आलेले सगळे मुद्दे यावरती लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नाही. ते केलं ते इंग्लिशमध्ये केलं म्हणून सारखं सांगतात, ते आमच्या बारामतीकरांना काही समजत नाही. महत्वाचा मुद्दा असा, मलिदा जी तुम्ही आता परत रिपीट उल्लेख केला त्यांच्या शब्दावर, त्यांना म्हणावं मलिदा खाणाऱ्यांची एकदा नावं तर डिक्लेअर करून द्या, म्हणजे आम्हाला तर समजेल. मलिदा खाणाऱ्यांची नावं कोणती? मी आपल्याकडे येतो. बघा, जर समजा राष्ट्रवादीवाल्यांचंच म्हणणं असं आहे की सुप्रियाताईंनी विकास केला नाही, म्हणजे त्यांनी चुकीचे उमेदवार दिले का होते का? मग राष्ट्रवादीने याच्यापूर्वी अजितदादांनी त्यांचा प्रचार केला होता, मग तो चुकीचा केला का? आपण फक्त बारामती शहरापुरती चर्चा न होता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके येतात आणि या संपूर्ण 6 तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा निधी आलेला आहे. त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो की बारामती सारख्या ठिकाणी देखील करा नदी सुधार प्रकल्पासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 35 एवढा निधी आला, मग विकास कुठे गेला? निधी येऊनही विकास होत नाही, त्याची कारण निधी जो आहे ना बारामतीमध्ये आला, ह्या पवारांनी जो काय बारामतीमध्ये निधी आणल्याचे सांगितलं जातो ना, तो त्यांनी काय उपकार केला नाही. गेली 50 वर्ष पवारांना ह्या बारामतीकरांनी सत्ता दिली आणि ही निवड घराणेशाही, या घराणेशाहीला 100% बारामतीकर मातीत घातल्याशिवाय राहणार. घराणेशाहीला पर्याय नाही, मुळात घराणेशाहीला पर्याय ही आपण जे म्हणला पवार विरुद्ध पवार लढतच नाही. ही सुळे विरुद्ध समोरनं कोण यायचे अजून त्यांच्यात एक वाक्यता नाही. भाजपला विचारलं तर ते म्हणतात उमेदवार ठरलेला नाही. त्याच्यामुळे ही सुळे आमच्या उमेदवार फिक्स आहेत आघाडीच्या, त्यांचा उमेदवार कोण आहे ते त्यांना अजून माहित नाही. भाजपचा उमेदवार आतापर्यंत ठरलेला नसल्याचं ते म्हणतात. सुनेत्रा वहिनी पवार लोकसभा लढतील
नक्कीच 15 वर्षात सुप्रिया सुळेंना जे जमलं नाही ते सुनेत्रावणी करून दाखवतील. बारामतीचा विकास अजितदादांनी केलाय आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सुनेत्रावणी. बरं, सुप्रियाताईंनी जे केलं नाही ते सुनेत्राताई करतील, मग नक्की ती यादी काय? सामान्य बारामतीकर म्हणून असं एक वाटतं की सर्व जे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत. पण सामान्य बारामतीकर जर डोळसपणाने पाहिलं तर सुप्रियाताईंचं संसद रत्न असो, ईडीच्या माध्यमातून ही असो किंवा दादांचा विकास असो, सामान्य बारामतीकर हे मतदानाच्या रूपाने योग्य तो निर्णय घेणार आहेत. बरं, सर्वसामान्य जरी बारामतीकर निर्णय घेणार असले तरी बारामतीमध्ये भाजपचा नेमका उमेदवार कोण असेल? अगदी थोडक्यात. खरं तर महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. बारामती आजपर्यंत कमळावर लढलेली आहे आणि महायुती आता तीनही पक्षांचा असल्यामुळे जो कुठला उमेदवार ठरेल, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड, राज्याचे नेते माननीय अजितदादा, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब बसून जो निर्णय, हा निर्णय होईल त्यावेळेला होईल. मात्र येत्या काळातल्या निवडणुकांसाठी तुम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे? 100% आमचा उमेदवार तयार आहे. सुप्रियाताईंचा प्रचार चालू झालेला आहे. 4 वेळा संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सुप्रियाताईंच्या अपेक्षा, सुप्रियाताई उमेदवारांच्या अपेक्षा पूर्ण करतील का? करतील. इथून मागं पण करत आल्या, इथून पुढे पण करतील. आणि भाजपचा अजून उमेदवार डिक्लेअरच नाही. भाजपने आता पण सांगावं, दादांनी पण सांगावं. बरोबर आहे. म्हणजे उमेदवारावर एका वाक्यता नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसामान्य बारामतीकरांकडून शेवटचं अपेक्षा काय आहे तुमची? आमची अपेक्षा आहे की सुप्रियाताईंना सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. कारण पवार साहेबांनी आजपर्यंत महिला धोरण आणलं आहे आणि आरक्षण हे पवार साहेबांमुळे मिळालं आहे महिलांना. तरी आरक्षण मिळालं न मिळालं किंवा त्याचबरोबर बारामतीकर कशा प्रकारचे उमेदवार देताना दिसतील, आजपर्यंत बारामतीकरांचे पाण्याचे, शेतीचे, शेती प्रश्नाचे कुठल्याही प्रकारची उत्तरं मिळालेली नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र सगळे मुद्दे आल्यानंतरही बारामतीकरांचा विकास नेमका कोण घडवून आणणार आहे हे येत्या काळामध्ये इथला मतदार राजाच ठरवताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा.